नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे भवानी कम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट वसमत, जिल्हा हिंगोली। आज आपण शिकणार आहोत इंग्रजी 40 विषयाचे बिझनेस लेटर। चला तर मग आपण सुरू करू। बिझनेस लेटर, चला तर मग सुरुवात करू। अगोदर पूर्ण बिझनेस लेटर जे आहे डाव्या बाजूस संपूर्ण टाईप करून घ्यायचं। टाईप केल्यानंतर फॉर्मॅटिंगला सुरुवात करायची। तर अगोदर आपण सुरुवात करू डाव्या बाजूला संपूर्ण बिझनेस लेटर टाईप करणे। चला तर मग अगोदर सर्वात प्रथम या सूचना वाचायच्या। टाईप केल्यानंतर सूचना नंतर सांगतो तुम्हाला। अगोदर स्टार्टिंगला टाईप करून घ्या। पूर्ण कंपनीचं नाव हे कॅपिटल मध्ये टाईप करायचे। त्यानंतर एंटर। कंपनीचा ॲड्रेस तो जसा आहे तसा स्मॉल मध्ये टाईप करायचा आहे। त्या डॉट डॉट नंतर पुन्हा एंटर। नंतर पुन्हा एंटर। एंटर। पुढे ईमेल, @gmail.com। त्यानंतर स्पेस देऊन पुढेच वेबसाईट टाईप करायची। आणि त्या पुढेच स्पेस देऊन टेलिफोन नंबर। त्यानंतर एंटर। A few moments later. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करू इंग्रजी 40 बिझनेस लेटर विषयाची फॉर्मॅटिंग। Let's start formatting. फॉर्मॅटिंग सुरू करायची आपल्याला। फॉर्मॅटिंग सुरू करत असताना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना वाचूनच आपल्याला फॉर्मॅटिंग करायची आहे, बरोबर। आता इथं काय दिलेलं आहे, हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन सेंटर अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स। म्हणजे हे जे कंपनीचं नाव आहे ते कॅपिटल मध्ये घ्या, सेंटर मध्ये घ्या आणि आकर्षित दिसेल असं टाईप करा त्यांनी सांगितलेलं आहे। तर मग काय करायचं, कंपनीचं नाव स्टार्टिंगला सिलेक्ट करायचं। बोल्ड, फॉन्ट साईज 24। त्यानंतर कंपनीच्या नावापासून ते ईमेल पर्यंत टेलिफोन जे काही असेल त्यापर्यंत सिलेक्ट करायचं आणि याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची। सेंटर अलाइनमेंट अप्लाय केल्यानंतर कंपनीच्या गावाच्या नावामध्ये आणि ईमेल मध्ये एक एक्स्ट्रा एंटर आहे। त्यानंतर ईमेल नंतर दोन एक्स्ट्रा एंटर आहेत आणि तिथे बॉटम बॉर्डर आहे। बॉटम बॉर्डर ही रेफरन्सला चिटकून आली पाहिजे। त्यानंतर डेट मध्ये आणि रेफरन्स नंबर मध्ये 3 किंवा 4 टॅब आहेत, जेवढे आपल्याला बसतील। कमीत कमी 3, जास्तीत जास्त 4। 1, 2, 3। त्यानंतर रेफरन्स आणि 2 मध्ये एक एक्स्ट्रा एंटर आहे। आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी, म्हणजे ज्याला पत्र आपण पाठवतो त्याला काय म्हणतात, ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी इन ब्लॉक स्टाईल। आता यामध्ये 40 ला कसं दिलेले आहेत, 2 स्टाईल आहेत, एक आहे ब्लॉक आणि दुसरी आहे इंडियन स्टाईल। तर काय सांगितलेलं, यूज मेल मर्ज इन्सर्ट फील्ड अकॉर्डिंग टू गिव्ह स्टाईल। म्हणजे मेलिंग टॅब मध्ये जाऊन मेल मर्जचा उपयोग करून ॲड्रेस टाईप करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मग आपण काय करायचं, 30 ला आपल्याला कंटिन्यू करायचं होतं। 40 ला आपल्याला काय करायचं, मेलिंग टॅब मध्ये जायचं। त्यानंतर सर्वप्रथम सिलेक्ट रिसिपिएंट, नंतर टाईप ए न्यू लिस्ट। त्यानंतर इथं नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि इथे घ्यायची आपल्याला न्यू एंट्री। आता पहा, 2 च्या पुढचं जे आहे मिस्टर ND खुराना,
हे आपल्याला टाईप करायचं आहे फर्स्ट नेम मध्ये. त्यानंतर पुढचं जो आहे, आता हे डॉट डॉट दिले त्यांनी म्हणजे त्यांनी पुढे जा म्हणत आहेत. हां, दुसरा जो आहे पुढची लाईन आपल्याला टाईप करायची आहे ॲड्रेस लाईन मध्ये. कुठून? B6 पासून अपार्टमेंट पर्यंत. B6 पासून प्रीती अपार्टमेंट. त्यानंतर पुन्हा डॉट डॉट आहेत आणि ही तिसरी जी शेवटची लाईन आहे ती येईल आपली ॲड्रेस लाईन 2 मध्ये. न्यू दिल्ली 100,010. पहा, आता आपला हे जो आहे पहिला प्रथम ॲड्रेस टाईप करणं पूर्ण झालेलं आहे. पहिली एंट्री आहे आपली इथपर्यंत. आता पुन्हा दुसरी एंट्री आहे. दुसरा ॲड्रेस म्हणजे कुठून? दौदास पासून ते अकोलापर्यंत. मग आता यासाठी काय करायचं? पुन्हा न्यू एंट्रीवरती क्लिक करायचं आणि पुन्हा फर्स्ट नेम मध्ये काय येणार? मिस्टर ए. त्यानंतर टॅब देऊन ॲड्रेस लाईन 1 मध्ये A7. त्यानंतर पुढं आहे अकोला. ॲड्रेस लाईन 2 मध्ये येणार अकोला. ओके करायचं. आता पहा, त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी इन्सर्ट करत असताना ह्या ज्या सूचना आहेत त्या पुन्हा एकदा वाचायच्या. त्यांनी काय म्हणलेलं आहे? ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी इन ब्लॉक स्टाईल, म्हणजे मेल मर्जचा यूज करा हे तर सांगितलेलंच आहे, पण ब्लॉक स्टाईलमध्ये इन्सर्ट करा. आता ब्लॉक स्टाईल कशी असते तर सांगतो तुम्हाला. आपण आता टाईप केलेला आहे, बरोबर आहे, मेलिंग टॅबमध्ये जाऊन. आता आपल्याला तो ॲड्रेस आहे ना इथे इन्सर्ट करायचा आहे. कसा करणार? मग पुन्हा मेलिंग टॅबमध्ये जायचं. सिलेक्ट रिसिपिएंट आपण आत्ताच केलेला आहे. त्यानंतर येणार इन्सर्ट. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण हा ॲड्रेस इन्सर्ट करणार आहेत तेव्हा आपलं कर्सर हे 2च्या खालीच पाहिजे. जिथे आपलं कर्सर क्लिक केलेलं असेल तिथं तो आपलं ॲड्रेस इन्सर्ट होणार. आलं लक्षात? आता इन्सर्ट हे पहा, यामध्ये जेवढे टॅब आहेत तेवढे दिसतील आपल्याला. आता आपण काय केलं होतं? 2च्या नंतर मिस्टर ND खुराना, आपण हा कुठं टाईप केलं होतं? फर्स्ट नेम मध्ये. त्यानंतर एंटर द्यायचं. त्याच्या पुढची जी लाईन आहे प्रीती अपार्टमेंट ही आपण टाईप केली होती ॲड्रेस लाईन 1 मध्ये. पुन्हा एंटर द्यायचं. आणि तिसरी जी आपण शहराची न्यू दिल्ली जी लाईन केली होती ती आपण केली होती टाईप ॲड्रेस लाईन 2 मध्ये. एंटर द्यायचं. हा झाला आपला ॲड्रेस इन्सर्ट करणं. आता हे पहा, ईमेल हे बोल्ड करायचं होम टॅबमध्ये जाऊन. त्यानंतर वेब हे सुद्धा बोल्ड करायचं आहे. टेलिफोन हे सुद्धा बोल्ड करायचं आहे. सब्जेक्ट बोल्ड करायचा आहे. परीक्षेमध्ये कुठल्याही शॉर्टकट कीचा यूज करू नये. बोल्ड. आणि याच्या पुढं जे आहे सब्जेक्ट टाईप केलेला आपण त्याला अंडरलाईन करायची आहे. रेफरन्सच्याही पुढे जे दिलेलं आहे त्याला सुद्धा अंडरलाईन करायची आहे. इथे एक एक्स्ट्रा एंटर येणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता पुन्हा जसं आपण ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस ही आपण सूचना वाचून ॲड्रेस टाईप केला होता तसंच आपल्याला पॅराग्राफला देखील त्यांनी सूचना दिलेली आहे. पॅराग्राफला काय सांगितलेलं आहे? पॅराग्राफ शुड बी इन ब्लॉक स्टाईल. आणि जी स्टाईल पॅराग्राफला सांगितलेली असेल ती स्टाईल सब्जेक्ट आणि रेफरन्सला लागू राहील. आता आपल्याला पॅराग्राफ
सांगितलेलं आहे ब्लॉक स्टाईलमध्ये. ब्लॉक स्टाईल म्हणल्यानंतर कुठेही टॅब द्यायची नाही, इथे फक्त एक्स्ट्रा इंटर द्यायचं आहे. जिथे जिथे आपल्याला पॅराग्राफ द्यायला सांगितलेलं आहे तिथे तिथे एक्स्ट्रा इंटर द्यायचं आहे आपल्याला. आता पहा, इथे कंपनीच्या नावामध्ये आणि मॅनेजरमध्ये 2 एक्स्ट्रा इंटर आहेत. त्याच्यानंतर मॅनेजर आणि ENCL मध्ये एक एक्स्ट्रा इंटर आहे. आता जसं आपण पॅराग्राफच्या सूचना वाचल्या होत्या तसंच सन्मानित शेवट मराठीमध्ये जो आपला विश्वासू असतो किंवा कंपनीचं नाव असतं ते त्यांनी कुठं सांगितलेलं आहे, कम्प्लिमेंटली शुड बी ॲट द राईट हँड साईड अँड सेट लेफ्ट इंडियन 3.5 अँड सेंटर अलाइनमेंट. मग आपण काय करायचं, इथून इथपर्यंत सिलेक्ट करायचं पूर्ण. त्यानंतर लेफ्ट अलाइनमेंट, लेफ्ट इंडियन 3.5 वरती न्यायचा आणि याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची. त्यानंतर डिअर अप्लिकंट पासून थँकिंग यू पर्यंत सिलेक्ट करायचं, याला जस्टिफाय अलाइनमेंट अप्लाय करायची. आता आपण काय केलेलं आहे, ॲड्रेस तर आपण टाकलेला आहे, पण आपल्याला काही तर दिसत आहे मर्ज फील्ड फर्स्ट नेम, मर्ज फील्ड ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2. तर हा आपल्याला पाहायचा आहे. कसा पाहणार आपण, मग मेलिंग टॅबमध्ये जायचं आहे. मेलिंग टॅबमध्ये गेल्यानंतर प्रिव्ह्यू रिझल्ट आहे. प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर तो ॲड्रेस हाईड होईल. त्यानंतर फर्स्टवर क्लिक करायचं. फर्स्टवर केल्यानंतर इथे पाहायचं 2च्या पुढं अगोदर काय ND खुराना आणि नेक्स्टवरती क्लिक केलं तर पुढचा जो दुसरा ॲड्रेस होता तो ॲड्रेस आपला दिसेल इथे. एक लक्षात ठेवा, आता सर्वात शेवटी जे आहे तो आहे फिनिश करायचं. पण एक लक्षात ठेवा, एकदा जर आपण फिनिश केल्यानंतर स्टेटमेंट किंवा आपल्या लेटरमध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही आपल्याला. तर काय करावं लागेल आपल्याला, जो वेळ उरलेला आहे त्या वेळेमध्ये पूर्ण स्टेटमेंट चेक करा, आपलं लेटर चेक करा. लेटरमध्ये जे काही चुका वगैरे असतील, तुमचा जे काही 2-3 मिनिटांचा वेळ उरलेला असेल त्यामध्ये फास्ट चेक करून घ्या आणि नंतरच सर्वात शेवटी मेलिंग टॅबमध्ये जाऊन फिनिशवरती क्लिक करा. जोपर्यंत आपण फिनिशवरती क्लिक करणार नाही तोपर्यंत आपले 2 लेटर तयार होणार नाहीत. आणि एकदा जर का आपण फिनिश केलं तर नंतर त्या लेटरमध्ये कुठल्याच प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही आपल्याला. आता फिनिश केलं, 2 लेटर तयार झाले. पहा, एक जे आहे ते खुराना नावाने आणि दुसरं जे लेटर आहे ते देवदासच्या नावाने. आलं लक्षात? धन्यवाद. How to type. Indent style. टाकायची इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री ॲड्रेस लाईन 1 मध्ये. त्याच्यानंतर MG रोड पुणे कुठे येणार, ॲड्रेस लाईन 2 मध्ये. टॅप 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 टॅप. आता पुन्हा पुणे. आता हा झाला पहिला ॲड्रेस आपला. ओके, आता दुसरा ॲड्रेस सुरू व्हायला लागला. कुठून, पुन्हा द मॅनेजर. यासाठी काय करायचं, न्यू एंट्री घ्यायची. त्यानंतर फर्स्ट नेम मध्ये पुन्हा काय येणार, मॅनेजर. पुन्हा टॅब देऊन ॲड्रेस लाईन 1 मध्ये काय येणार, सेटलमेंट ऑफ अकाउंट. आणि त्यानंतर सॉरी चुकला, ओनिका डिस्ट्रीब्युटर. त्या पुढं ॲड्रेस लाईन 2 मध्ये काय येणार, सदाशिव पेठ पुणे. आता आपल्याला ओके करायचंय. आता आपल्याला हे कोणत्या स्टाईल मध्ये इन्सर्ट करायचंय, इंडियन स्टाईल मध्ये जर सांगितलं असेल तर कसं इन्सर्ट करणार आपण, हे पहा.
पहिले एक टॅब येणार. त्याच्यानंतर मेलिंग टॅबमध्ये जायचं, इन्सर्ट. आपण कुठे टाकलं होतं द मॅनेजिंग डायरेक्टर, फर्स्ट नेम. एंटर, पुन्हा टॅब. ही आहे इंडियन स्टाईल. नंतर त्याच्या पुढचं कशात टाकलं होतं, एंटर, पुन्हा टॅब. त्याच्यानंतर शेवटचं शहराचं नाव कुठं, ॲड्रेस लाईन 2, एंटर. ही कुठली स्टाईल झाली, इंडियन स्टाईल झाली. त्याला पाहायचं असेल तर काय करायचं, पाहण्यासाठी, मागील पाहण्यासाठी इंग्रजीचा शब्द काय आहे, प्रिव्ह्यू रिझल्ट. त्यानंतर फर्स्ट, पहिलं आलं, नेक्स्ट दुसरं आलं, आणि फिनिश केल्यानंतर 2 ॲड्रेस येऊन जातील. How to border in indent style. काय याला बॉटम बॉर्डर म्हणतात. होम टॅब मध्ये जाऊन आहे ना, इथं बॉटम बॉर्डर नाव येते, दिसे ना का, टॉप, लेफ्ट, राईट, बॉटम बॉर्डर. ते पण तसंच आहे, जिथं आपलं कर्सर राहील तिथं बॉटम बॉर्डर येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलेल्या इंग्लिश पोर्टी बिझनेस लेटर विषयी माहिती आवडल्यास एक वेळ अवश्य लाईक, कमेंट करा व टायपिंग विषयी अधिक माहितीसाठी आमच्या भवानी कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट बसमत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.